शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल सर आपल्यासोबत आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं देशभर आंदोलन होत आहे. उद्धव ठाकरे यांनीही समर्थन दिलेलं आहे. काय सांगणार? आता उद्धवजींचं खरं म्हणजे जे काही सरकारच्या विरोधात जे लोक भूमिका घेतात आणि महायुतीच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकामुळेच त्यांच्या पक्षाची अशी अवस्था झालेली आहे. परंतु अजून त्यांना ती सद्बुद्धी सुचली नाही. कॉक्रोच जनता पार्टी ही खरं म्हणजे एक फ्रस्ट्रेटेड लोकांची समूह या ठिकाणी झालेला आहे. समाजामध्ये प्रश्न राहत नाही का? 100% राहतात. परंतु प्रत्येक प्रश्नाला सकारात्मक मार्गाने सोडावे लागतं, त्याच्यासाठी लढा द्यावा लागतो. परंतु व्यवस्थेच्या विरोधात चीड निर्माण करायची, आक्रोश निर्माण करायचा आणि त्यातून आपली राजकीय पोळी शेकायची आणि स्वतःचं राजकीय उदय कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करणं हे योग्य नाही. प्रश्न असतील तर त्याला निश्चितपणे कॉन्क्रीट चर्चा करा. कॉन्क्रीट त्या संदर्भामध्ये जे काही अपेक्षित निर्णय ते करू आणि विरोधी पक्षाचा शेवटी तो काम आहे, तर त्यांनी तो काम करावं आणि सरकारने योग्य निर्णय घेऊन त्यांचं समाधान करावं असं मला वाटतं. मी आता बोलताना म्हटले की कळवट डाव्या विचारांचे लोक यात सक्रिय आहेत. ते राहतातच ना. अशा प्रत्येक आंदोलनामध्ये असे काही ऑर्गनायझेशन काम करतात. कालांतराने ते बाब लक्षात येते, आपल्यालाही लक्षात येईल. शहरी नक्षलवादाच्या बाबतीत बोलायचं का आपल्याला? मला असं म्हणणं नाही आहे, परंतु इनडायरेक्टली अनेक लोकांचा पाठिंबा त्यात असतो. जे लोक बिचारे भोळेभाळे त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी होतात, तरुण सहभागी होतात, त्यांना त्यामागची पार्श्वभूमी माहीत राहत नाही आणि म्हणून ते स्वतःला झोकून देतात. परंतु आज नाही उद्या, उद्या नाही परवा, कधी ना कधी ही बाब समोर येते. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन आहे. ठाकरे सेना रस्त्यावर आहे. आता ते पॉलिटिकली विरोधी पक्ष प्रत्येक जिल्ह्यात असते. एका गावात काही 100% लोक एका पक्षात राहत नाही आणि विरोधी पक्ष अशा राजकीय मुवमेंटला पाठिंबा देत असतात. ते देऊन राहिले. संसदेच्या पहिल्या दिवशी अधिवेशनाच्या हे आंदोलन कोंडी होत आहे केंद्र सरकारची. मला असं वाटतं विरोधी पक्ष स्वतःचं काम करत असते, ते त्यांनी करावं. शेवटी सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवणे विरोधी पक्षाचं काम आहे आणि प्रबळ विरोधी पक्ष असणं हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगलं आहे. त्यांनी त्यांचं काम करावं आणि सरकारने योग्य निर्णय घेऊन त्यांचं समाधान करावं. कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंनी मुंबईत आंदोलन केलं होतं. 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. आता सध्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात ते कुठलेही स्टेप घ्यायला तयार आहे. कारण की त्यांच्या मनामध्ये जी त्यांची आज अवस्था झाली आहे त्याच्यासाठी ते त्यांना जबाबदार ठरवतात. परंतु प्रत्यक्षामध्ये ही चूक त्यांची स्वतःची आहे. त्यामुळे आपल्या दोषासाठी दुसऱ्यावर आरोप ठेवणे योग्य नाही. शेवटचा प्रश्न. उद्धव ठाकरे म्हटले की सत्ता उलथवण्यासाठी हे आंदोलन आहे. आता त्यांच्या शब्दकोशात अनेक शब्द आहे. असे शब्द वापरणं हे त्यांची जुनी स्टाईल आहे. परंतु त्या शब्दाच्या मागे स्वतःचं कर्तृत्व मात्र काही राहत नाही. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.